नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्कॉलरशिप परीक्षा ही 5वी आणि 8वी साठी लागू झाली 2016 पासून. मात्र त्यानंतर शालेय विभागाने स्वतःचं ॲनालिसिस केलं आणि ज्या सरकारी शाळा होत्या ह्या शाळा काही ठिकाणी 4थी पर्यंतच आहे, काही ठिकाणी 7वी पर्यंतच आहे. मात्र हा नियम जेव्हा लागू झाला स्कॉलरशिप परीक्षेचा 5वी आणि 8वी साठी, त्यानंतर त्यांच्या असं निदर्शनास आलं की सरकारी शाळांमध्ये, झेडपीच्या शाळांमध्ये पटसंख्या कमी कमी होत गेली आणि त्याचा निष्कर्षाने असा लावला की कदाचित आपण स्कॉलरशिप परीक्षा 5वी आणि 8वी वरती शिफ्ट केल्यामुळे इथे पटसंख्या कमी झालेली दिसते. सो आता ह्या वर्षी याच्यावरती विचार करण्याची प्रोसेस चालू आहे. जवळपास हे 99% शक्यता आहे की स्कॉलरशिप परीक्षा ही आता इथून पुढे 4 वर्गांसाठी लागू होऊ शकते, 4थी, 5वी आणि 7वी, 8वी. याचं कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये नुकतंच न्यूजपेपरला आलेली बातमी मला दाखवतो आणि त्या बातमीमध्ये सांगितलेल्या काही गोष्टी आहेत, ठळकपणे त्या तुमच्या निदर्शनास आणून देतो. आणि जर तुमच्या घरामध्ये एखादा पाल्य 4थी, 5वी किंवा 7वी, 8वीला असेल तर कदाचित या वर्षापासून त्या विद्यार्थ्याला ही एक्झाम लागू होऊ शकते. आता जर ही एक्झाम 4थी, 5वी, 7वी, 8वी लागू झाली तर त्याच्या आधारे नवोदय विद्यानिकेतन स्कूल आहेत, आदिवासी विद्यानिकेतन स्कूल आहे किंवा जे VJNTचे विद्यानिकेतन स्कूल आहे तिथे पण कदाचित निवड होताना मग 4थी आणि 7वी कन्सिडर केली जाईल का, हा पण प्रश्न आहे. सो याबाबत नवीन परिपत्रक येईल तेव्हा मी डिटेलमध्ये सांगेलच तुम्हाला. पण आता समजून घेऊया की स्कॉलरशिप परीक्षात बदल काय होणार आहे, कोणत्या वर्गासाठी लागू होणार आणि कधीपासून लागू होणार आहे. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं नवोदय परीक्षेसाठी नवोदयची ऑनलाईन बॅच आपण चालू केलेली आहे, जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात ते बॅच सुरू झालेली आहे. फी 6,000 आहे. वन टाइम भरली तर तुम्हाला 25% डिस्काउंट आहे. आता तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ बघायला नाही मिळाला लाईव्हमध्ये तर रेकॉर्ड होणारा व्हिडिओ किती वेळेस तुम्ही बघू शकता. PDF स्वरूपात नोट्स आहे. टेस्ट सिरीज बायलिंग्युअल तुम्हाला असणार आहे. सो आत्ता जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खालील बॅचची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. दुसरं, तुम्ही आतापर्यंत इग्नाइट अकॅडमीच्या या व्हॉट्सअप ग्रुपला म्हणजेच इग्नाइट पाठशाळा जॉईन नसं झालं तर जॉईन होऊन जा. याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यावरती आम्ही अपडेट माहिती टाकत असतो. त्याचप्रमाणे स्कॉलरशिपची 5वी आणि 8वीची बॅच पण आपली चालू झाली आहे. दोघांची फी वन टाइम भरली तर 7,000 आहे, इन्स्टॉलमेंटला 8,400, एका वेळेस भरली तर 25% डिस्काउंट. इथे पण बॅचचे फीचर ॲज इट इज आहे नवोदय सारखे. ऑनलाईन बॅच आहे, लाईव्ह स्वरूपातली बॅच आहे, रेकॉर्ड होऊन किती वेळेस बघू शकता. PDF स्वरूपात नोट्स आहे, बायलिंग्युअल नोट्स आहे, तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये पण नोट्स अवेलेबल असणार आहे. सो लगेच जॉईन करू शकता ही पण बॅच. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. तत्पूर्वी परत एकदा झालेले काही व्हिडिओ आहे, तुम्ही पाहिले नसेल पाठीमागचे, हे व्हिडिओ बघून घ्या जे तुमच्या महत्त्वाचे मदतीचे असू शकतात. आता एक न्यूजपेपरला, सकाळ न्यूजपेपरला बातमी आली आहे, यंदा शिष्यवृत्ती परीक्षा 4 वर्गांसाठी घेणार. इयत्ता 4थी, 5वी, 7वी आणि 8वीच्या वर्गाला घेणार अशी न्यूज सकाळ न्यूजपेपरला आलेली आहे. म्हणजे ही प्रोसेस चालू झालेली आहे. यात बघा, जे निलेश देशमुख राज्य सरचिटणीस शिक्षण सहकार संघटना यांचं म्हणणं काय बघा, स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारी शाळा 4थी अथवा 7वी पर्यंतच आहेत. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं ह्या शाळा 4थी किंवा 7वी पर्यंतच आहे. त्यामुळे 5वी व 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा या शाळांमध्ये होत नसल्याचा फटका शाळांना बसला आहे. परिणामी पटसंख्या घटत चालते आहे. शिष्यवृत्ती परीक्षा या शाळांमध्ये होत नसल्याने पालकही आपल्या पाल्यांना या शाळात दाखल करत नाही. ही बाब सर्व शिक्षक संघटनांनी प्रशासनास शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे लवकरच आदेश काढण्यात येणार आहे. कोणता आदेश? आता 4 वर्गांना लागू होणारे स्कॉलरशिप परीक्षा. यात बघा, यामध्ये काय सांगितलं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा, इथे 4थी, 5वी, 7वी, 8वी या वर्गांसाठी घेण्यात येणार आहे. तर पुढील शैक्षणिक वर्षापासून फक्त 4थी व 7वीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे, असं प्राथमिक शिक्षण संघटनेच्या या मागणीला शालेय शिक्षण विभागाने हिरवा कंदील दिला असून याबाबत लवकरच आदेश काढण्यात येणार आहे. आता लक्षात घ्या, चालू शैक्षणिक वर्षासाठी म्हणजे आता शैक्षणिक वर्ष कोणतं चालू आहे, 2025-2026 चालू आहे. या शैक्षणिक वर्षासाठी 4थी आणि 5वी, त्यानंतर 7वी आणि 8वी या 4 वर्गांना काय असणार आहे, स्कॉलरशिप परीक्षा लागू होणार आहे. अजून ऑथराइज परिपत्रक आलं नाही, न्यूजपेपरला बातमी आलेली, म्हणजे ही होणारच, बरोबर आहे. मग आता ह्या 4 वर्गांना जर ह्या वर्षी स्कॉलरशिप असेल तर पुढच्या वर्षी मात्र त्यांनी परत बदल केलाय. पुढच्या वर्षी परत एकदा 4थी आणि 7वीलाच तुमची स्कॉलरशिप लागू होणार आहे. हे कधी लागू होणार आहे, 2026-2027 या
शालेय वर्षामध्ये किंवा शैक्षणिक वर्षामध्ये लागू होणार आहे. पूर्वी बघा 4थी आणि 7वीला 2016 पासून 2016 नंतर बदल केला, पण 16च्या पूर्वी 4थी आणि 7वीलाच स्कॉलरशिप होती. 5वी आणि 8वी नंतर बदल करण्यात आलाय आणि मोठा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांना किंवा सरकारी स्कूलला बसलेला आहे. सो यावर उपाययोजनेबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मे महिन्यात बोलवलेल्या ऑनलाईन बैठकीत प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी ही बाब शिक्षण मंत्री भुसे यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण सहसंचालक यांच्यासह जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते. यामध्ये तत्काळ सध्या शिक्षण आयुक्तांनी तत्काळ हिरवा कंदील दाखवला आणि शिक्षण मंत्री भुसे यांनीही अनुकूलता दाखवली. यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी, 5वी आणि 7वी, 8वी घेण्याचे ठरले आहे. त्यानुसार लवकरच सरकारी आदेश काढण्यात येईल. याच शालेय शिक्षण विभागाने दुजोरा दिला आहे. म्हणजे आता ह्या वर्षी लागू होणारी जी स्कॉलरशिप परीक्षा आहे ती कदाचित 4थी, 5वी, 7वी, 8वीला लागू होईल. याबाबत अपडेट येईलच, पण आता 4थीचे, 5वीचे, 7वीचे, 8वीचे विद्यार्थ्यांनी तयारी लागा. लवकरच हे आदेश येईल. मात्र पुढच्या वर्षी तुम्हाला 4थी आणि 7वीलाच स्कॉलरशिप असू शकते. 99% असणारच आहे. त्याबद्दल अपडेट मी तुम्हाला देतोच, पण ह्या अपडेट घेण्यासाठी तुम्हाला मी नेहमीप्रमाणे सांगतो की हा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली, लगेच जॉईन होऊन जा. आणि नवोदयची बॅच चालू झाली, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. तुम्ही जर नवोदय असाल, 5वीला असाल, नवोदय द्यायची असेल तर लगेच द्या. याच्याबद्दलचे भरपूर व्हिडिओ मी यापूर्वी घेतले. नवोदयमध्ये सिलेक्शन झालं तर काय काय फायदे याचाही व्हिडिओ आणि स्कॉलरशिपचे सुद्धा खूप जास्त व्हिडिओ मी घेतलेले, एकदा बघून घ्या. आणि तुम्हाला जर ह्या बॅचेस घ्यायचे असेल तर इग्नाइट पाठशाला नावाचा ॲप आहे, डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर 88 89 83 34 58 57 ह्या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.